चला नमस्कार मित्रांनो. आता आपण बघणार आहेत मोबाईलवरून आधार कार्ड कसा डाउनलोड करायचा. ते PDF फाईलमध्ये येतं का कशात येतं, त्यानंतर त्याचा पासवर्ड कसा टाकायचा, सगळं आपण याच व्हिडिओमध्ये बघून घेऊ. अपडेट कसं करायचं वगैरे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू आपण. आता फक्त डाउनलोड कसं करायचा आणि ती PDF म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह कशी करून ठेवायची ते बघणार आहेत. तर चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात प्रथम मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलमधून गुगल ओपन करायचे आहे. त्या गुगलवरती सर्च करायचे UIDAI ही वेबसाईट टाका किंवा माय आधार जरी टाकलं तरी चालून जाईल. तर आपण UIDAI हे टाकून देऊ पहिलंच. त्याच्यावरती क्लिक करू. त्यानंतर बघा असे ऑप्शन आलेले आहेत. ते पहिलीच वेबसाईट आलेली आहे, आपण त्याच्यावरतीच क्लिक करू डायरेक्ट. इथं दिलेलं आहे चेक आधार स्टेटस, त्याच्यावरती क्लिक केलं तर आधारचं स्टेटस चेक होईल. त्यानंतर डाउनलोड आधार कार्ड, त्यानंतर दिलेलं आहे माय आधार लॉग इन, आधार अपडेट, गेट आधार यांच्यावरती क्लिक केलं तरी बी चालून जाईल. क्लिक करू. पहिलीच वेबसाईट आलेली बघा UIDAI, याच्यावरती क्लिक करू आपण. त्यानंतर मित्रांनो भाषा आलेल्या आहेत. तिथं भाषा निवडायला लावलेल्या आहेत आपल्याला, मराठी, हिंदी, इंग्लिश. तर आपण इथं इंग्लिश ही भाषा सिलेक्ट करू. हे बघा हे असे ऑप्शन आलेले आहेत, अपडेट आधार, त्यानंतर गेट आधार आणि शेवटी खाली आधार सर्व्हिस. तर आपल्याला गेट आधार हा जो ऑप्शन दिलेला आहे म्हणजे याच्यावरती क्लिक करायचं आहे. एक तर गेट आधारवरती क्लिक केलं तरी चालून जाईल, नाही तर मग गेट आधारच्याच खाली बघा तिथं डाउनलोड म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे, डाउनलोड आधार. त्याच्यावरती क्लिक करू आपण आणि बघा तिथंच आलेले आहेत 4 ऑप्शन आलेले आहेत. तिथं पण आधार नंबर, इनरोलमेंट ID नंबर, व्हर्च्युअल ID नंबर आणि SID. तर या चारहीपैकी कोणतंही आपण सिलेक्ट करून त्याची माहिती या बॉक्समध्ये आपण भरू शकतो. आणि हा जो खाली तो कॅप्चा दिसतोय, तो कॅप्चा आपण खालच्या बॉक्समध्ये जसं तसं आपण टाकू शकतो. म्हणजे टाकून सेंड OTP वरती क्लिक करायचं. आपण इथं आता आधार सिलेक्ट केलेले ना, मग इथं आधार नंबर टाकून घ्यायचा. जो आधार कार्ड आपल्याला डाउनलोड करायचं आहे त्याचा आधार नंबर इथं टाकायचा. त्यानंतर खाली कॅप्चा जसा तसा टाकायचा आणि सेंड OTP वरती क्लिक करून द्यायचं. तर आपण इथं आता टाकून घेऊ. आपण आता इथं कॅप्चा आणि आधार नंबर जसा तसा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथं सेंड OTP वरती क्लिक करू. जो आधारला लिंक असेल त्या नंबरवरती OTP आला असेल तर तो OTP आपण इथं या बॉक्समध्ये टाकू. ठीक आहे, हा बघा OTP येऊन गेलेला आहे. तो OTP आपण इथं टाकू. आता जसा तसा टाकला का त्यानंतर परत व्हेरीफाय डाउनलोड याच्यावरती क्लिक करू. मग आपला आधार कार्ड डाउनलोड झालेला असेल. या व्हेरीफाय डाउनलोडवरती क्लिक करून द्यायचं. त्यानंतर बघा बरं अशी ओपन नाव दाखवतं, फाईल डाउनलोड ओपन असं नाव दाखवते ना, त्याच्यावरती क्लिक करून द्यायचं. आणि इथं पासवर्ड टाकायचा ऑप्शन येईल. तर तो पासवर्ड कसा टाकायचा, तर त्याच्या आधारवरचं ते जे फर्स्ट नेम आहे, पहिलं जे नाव आहे त्या नावाचे पहिले 4 अक्षर कॅपिटलमध्ये टाकायचे. जसे वर्ष कोणतं आहे तुमचं, 1994, 1996 किंवा 2003, तर ते डायरेक्ट वर्ष टाकून द्यायचं इथं. ते वर्ष जसं तसं टाकलं का ओकेवरती क्लिक करून द्यायचं आणि आपलं आधार कार्ड डाउनलोड होऊन जाईल. तर हा आपण पासवर्ड टाकून दिलेला आहे सगळं. आता ओके या बटनावरती क्लिक करू आणि आपला आधार कार्ड डाउनलोड झालेला असेल. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं आपला आधार कार्ड डाउनलोड झालेला आहे, बरोबर. तुम्ही याला कोणत्याही सरकारी कामासाठी किंवा आपल्या खाजगी कामासाठी कुठेही वापरू शकता. झेरॉक्स काढून किंवा PDF स्वरूपात डाउनलोड आपल्या मोबाईलमध्ये ठेवू शकता. तर अशाच अजून महत्त्वाच्या काही कामासाठी किंवा काही अधिक माहितीसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.